हे मित्रांनो, मी शुभम तुमचं सहर्ष स्वागत करतो आणखीन एका व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघताय राईड 360K23 यूट्यूब चॅनल. या ब्लॉगचा फर्स्ट एपिसोड तुम्ही बघितला असाल. आपण आलेलो बर्की वॉटरफॉलसाठी. तर मस्त मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. एकदा तुम्ही पण नक्की या, आला तर कधी पण बाईकने या. हे एन्जॉय करण्यासाठी कार वगैरे आवश्यकता लागणार नाही. एकदा तुम्ही बाईकने येऊन बघा. आणि समोरचं व्ह्यू बघताय मित्रांनो, किती जबरदस्त दिसते. आता वाजलेले आहेत 11:30 आणि आपण चाललो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. ते आहे अनुस्करा घाट आणि त्याच्यानंतर आपण अर्जुन डॅमसाठी जाणार आहोत. तर मेन रस्त्यापासून बर्की वॉटरफॉल किमान 4 किलोमीटर आत यावं लागतं आपल्याला. तर बघताय मित्रांनो, आता पाऊस पण सुरू झालेला आहे. मी पूर्णपणे रेनकोट कवर करून घेतलेला आहे. आणि हे पुढं बघा तुम्ही मित्रांनो, हे पुढचा व्ह्यू बघा मित्रांनो, किती खतरनाक दिसतोय. मस्तपैकी हिरवंगार आणि आपल्यावर वर पाऊस पडतोय. मस्त व्ह्यू दिसतोय मित्रांनो. बघता बघता ऊन देखील आलं, म्हणजे पावसानेच आपल्यासोबत चेष्टा मस्करी चालू केलेली आहे. कधी ऊन, कधी पाऊस, कधी थंडी, काय सांगता येत नाही. हे मेन सर्कल आहे, इथून आपल्याला मे बी लेफ्टला जायचं आहे. तरी बघूया आपण. इथे 2 मिनिट थांबून ते बोर्ड आहे. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही आता अनुस्करा घाटमध्ये पोहोचलेलो आहे. आता याच्या पुढचे फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मित्रांनो, मला हा अनुस्करा घाट इतका आवडला आहे, मी याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तो नक्की बघा. तो फक्त 10 मिनिटाचाच व्हिडिओ बनवेन, पण पूर्ण घाटाच्या सुरुवातीपासून म्हणजे घाट संपेसपर्यंत असे एक पूर्ण सेपरेट व्हिडिओ बनवेन. तो नक्की बघा. 1 hour later. तर मित्रांनो, अनुस्करा घाट आता संपलेला आहे आणि आपण आता चाललो आहे आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडं. तर ते आहे अर्जुन डॅम. आता इथं पुढं गेलं ना तर एक PHC येईल. PHC नंतर आपण लेफ्ट घ्यायचं आहे इथं. ओके, हां, इथूनच लेफ्ट घ्यायचं आहे आपण. इथून एक साधारणपणे 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर धरण आहे ते. मित्रांनो, आपण आता डॅम कसे आलेलो आहोत. भिंत दिसत असेल तुम्हाला. परवानगी आहे का घरात जरा पाहिजे विचारायला लागणार आहे तुम्हाला. हे समोर बघताय ना, ते डॅम आहे. पुढून चाललो.
पार तिथं बाहेरच लावून झाला. ओके. मित्रांनो, तर आम्ही आता अर्जुना डॅम जवळ पोचलेलो आहोत. पण आपण जवळ नाही जाऊ शकत कारण का सिक्युरिटी रिझन असल्यामुळे इथं आपल्याला परवानगी नाही आहे तिथं आत जाण्यासाठी. तर आपण इथून बाहेरूनच बघतोय हे दृश्य. मित्रांनो, आम्ही आता सवतखेडा वॉटरफॉल्स बघण्यासाठी आलेलो आहोत. बघताय तुम्ही. लोक तर येत आहेत. खाली उतरून जायचं. पण जाऊ शकतो पाहिजे बाबा.
आता वेळ झालेला जायची. आता निरोप घेऊया. सकाळपासून काय खाल्लेलं नाही. पहिला जेवणाचं पहिला बंदोबस्त करूया. मला एक व्ह्यू, शेवटचं व्ह्यू दाखवलं. हे आम्ही जाण्याआधीचा व्ह्यू आहे. चला निघूया. निरोप देतो. तर मित्रांनो, आता आपण साऊथखेडा वॉटरफॉल बघून आता पुढच्या आपल्या डेस्टिनेशनकडे चाललो आहे. तर आता आपण चाललो आहे पावसला. पावसमध्ये पण एक वॉटरफॉल आहे, ते पण एक्सप्लोअर करायचं आहे. चला तर प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे. आता दुपारचे वाजले 3. अजून आम्ही काही जेवण वगैरे केलेलं नाही. ऑन द वे काय तर मिळालं तर आपण खाऊन घेऊ काय तर. मित्रांनो, तर आपण आता मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. आता पुढे एक सिटी येते, ती लांजा आहे. तर आपण काय खाल्लेलं वगैरे नाही आहे. लांजामध्ये वगैरे काय तर आपण खाऊन घेऊया. तिथे एक छोटासा आपण ब्रेक घेऊ. बाकी रस्ता बघताय मित्रांनो, एक नंबर झाला आहे. गाडी चालवायला मस्त मजा येते. स्मूथ आहे रस्ता. तर मित्रांनो, मी आता लांजामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हॉटेल योगीमध्ये आहे. आता दुपारचे वाजले 3 नाही 3:46 झाले आणि आम्ही आत्ता जेवतो. जेवण्यासाठी एक हॉटेल हायवेला नव्हते. लांजा पुढं ढकलत शेवटी लांजामध्ये पोहोचलो आम्ही. आता इथं ऑर्डर केलं आहे. ॲम्बियन्स पण चांगला आहे. शिस्तपर्यंत जेवतो. मग इथून प्लॅन आहे की नेक्स्ट प्लॅन कुठे जायचं आपण? पावस रोटी नाही चपाती चालेल. पण ठीक आहे, रोटी मिळत नाही, चपाती आहे. मग काय तर काम चालावं लागणार. चला जेवण करून परत बोलू आपण. हॉटेल योगीमध्ये आता आम्ही जस्ट जेवलो. या साईडला मुंबई गोवा हायवेला हे हॉटेल लागते लांजामध्ये. बरोबर न्यू इंग्लिश स्कूल तुकाराम पुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय असं काय तर आहे. बरोबर त्याच्या अपोजिट साईडलाच हॉटेल आहे. कृपया करून कोणीसुद्धा जाऊ नका तिथं. थर्ड क्लासपेक्षा पण काय तर असेल तर वर्स्ट म्हटलं तर पण चालते जेवण. टेस्ट ना टेस्ट आहे ना क्वांटिटी आहे. विनाकारणे आम्ही 610 रुपये बिल केला. पोट पण भरलं नाही. ॲक्च्युली कोण पण जाऊ नका. वर्स्ट आहे वर्स्ट. आता आम्ही स्टेट निघाला लागले पावसकर. तर आपलं डेस्टिनेशन शेवटचं असलेलं आजचं शेवटचं डेस्टिनेशन पावस आहे. आणि हॉल्टसाठी पावसात चालू आहे. मुंबई गोवा हायवेला लांजापासून 4 ते 5 किलोमीटर नंतर आपण इकडं लेफ्टला वळायचं आहे पावससाठी. आता तो क्रॉस इथं पुढंच येतोय. आपण आता इथून लेफ्टला घेणार आहोत. हा स्टेट रस्ता जातो पावसला. मित्रांनो, समोरचा व्ह्यू बघताय, एक नंबर एकदम कडक व्ह्यू दिसतोय. बरोबर दोन्ही झाडांच्या मधोमध हा छोटासा रस्ता. वा, एक नंबर. गाडी चालवली इतकं मस्त वाटतंय मित्रांनो, मी सांगू नाही शकत. खरी एकदा तुम्ही बाईक घेऊन या इथं, तुम्ही स्वतः अनुभव करून बघा. एक नंबर. आमच्या म्हणण्यासारखं मिळेल असं मला पण नाही वाटत. गाव मोठं वाटतं काही.
मित्रांनो, आम्ही आता रत्नागिरीमध्ये आलेलो आहे. आधी पाऊसमध्ये गेलो आम्ही, पण आम्हाला काय लॉज वगैरे काय भेटलेलं नाही. तर तिथे कसं आहे 2-3 प्लेस होते, लॉज न मिळणार कारण आम्ही इकडं आलो, आपलं रत्नागिरीला आलो. आता इकडं उज्ज्वल हॉटेल म्हणून आहे, तिथं आम्हाला एक रूम भेटलेली आहे, डिसेंट आहे. तर उद्या लवकर जाणार आहे म्हणून आम्हाला एक 700च्या अंदाजानं मला मिळालेलं आहे. आणि बाहेरचा व्ह्यू पण असं दाखवतो, शक्यतो दिसेल अशा प्रकारे. उद्या सकाळी 9 वाजता मी इथून गणपतीपुळ्याला जाणार आहे. परत मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आणि काय तर सजेशन्स वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या साईडला जे चांगले प्लेसेस असतील जे व्हिजिट करण्यासारखे आहे ते पण मला कळवा, आम्ही नक्की तिथे व्हिजिट करू.